हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सरिता चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे पोह्यांपासून कुरडया। अगदी झटपट, न भिजवता न शिजवता, अगदी साधी सिंपल पद्धतीने आपण छान अशा कुरडया बनवणार आहे। तुम्हाला मी पूर्ण प्रमाणासह सांगते। आपण इथे आता कांदा पोह्यांना वापरतो ते पोहे घेतोय 2 वाट्या रेग्युलर यूजचे। एक आणि अजून एक अशी 2 वाट्या पोहे 2 वाट्यांपासून बनवणार आहे आपण। खाली अशी चाळणी घ्यायची, आपण पुरण दळायची चाळणी असते ना ती रेग्युलर ती। त्यातनं आपण असं काही घाण असेल ती काढून मी स्वच्छ केलेले पोहे आधी, पण परत तरी काही घाण असेल तर ते निघून जाईल। हे बघा असं थोडंफार निघतं। आपल्याला पोहे धुवून घ्यायचे स्वच्छ, जेवढे छान धुवाल तेवढे आपली कुरडई सफेद येते। आता त्याच्यावर आपण असं पाणी टाकून घेऊ, स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे। परत एकदा पाणी टाकू आपण आता। 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला पोहे। चौकडे पोह्यांना पूर्ण पाणी लागलं पाहिजे। परत आता थोडंसं पाणी टाकू। आणि हे आता पाणी बघा खाली नितरतंय, हे असं खराब पाणी निघून जातं, म्हणजे मग आपल्या कुरड्या सफेद येतात अगदी। आता याच्यावर आपण एक झाकण ठेवू आणि हे आपण 15-20 मिनिटं असं छान झाकून ठेवणार आहे, म्हणजे मग आपले पोहे छान नरम होतील, कुरड्या छान येतील आपल्या। त्या पोह्यांमधलं खाली पाणी पण नितरेल आणि वरती आपले पोहे पण छान भिजतील। असं आपण आता झाकण ठेवून देऊ 15-20 मिनिटं, मग आपले पोहे छान नरम होतील। 20 मिनिटं झालेले। आता आपण बघू आपले पोह्यांची कशी भिजलेले, उघडून बघू। भिजले गेले बघू आपण, हे बघा किती छान नरम झालेले। हे बघा लगेच बोटा स्मॅश होत आहे, त्यातलं सर्व पाणी खाली चालले गेलेलं आहे, पूर्ण आपले पोहे नितरले गेलेले। हे पाणी असंच फेकून न देता झाडांना टाकू शकता तुम्ही। हे साईडला करून घेऊ आपण आता। पोहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि थोडे थोडे करत सर्व आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे। ते छान त्याची फाईन असं पीठ तयार होईल त्याचं। मिक्सर मध्ये आता आपण दळून घेऊ। मिक्सर मध्ये पोह्यांना एक गरका देऊन घेतला आधी। आता त्यामध्ये परत एक चमचा आपल्याला प्रत्येक भांड्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे मग छान पेस्ट तयार होईल आपले। ते आपण आता काढून घेऊ। असं करत करत सर्वच आपण दळून घेऊ। एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला माझी पद्धत आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा। आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर सरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी वेगवेगळ्या अशा वाळवण्याच्या तुम्हाला रेसिपी दाखवत राहील। अशा पद्धतीने आपण सर्व पोहे मिक्सरमधून असे बारीक करून घेणार आहे। प्रत्येक बॅचला 1-1 चमचा पाणी टाकायचं, जास्ती पाणी नाही वापरायचं आपल्याला, नाहीतर मग आपल्या कुरड्या चांगल्या येत नाही। तुम्ही या ठिकाणी पातळ पोहे पण वापरू शकता, आपण चिवड्यासाठी वापरतो ते। माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते, मी जाडमधले वापरले। याचे खूप छान येतात कुरड्या। मी तुम्हाला पूर्ण दाखवते, बघत राहा तुम्ही, व्हिडिओ स्किप न करता। हे बघा आपण पोहे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून असे बारीक करून घेतलेले। हे बघा आपल्या किती गव्हाच्या चिकासारखाच अगदी सफेद आणि स्मूथ चिक दिसतोय। बनवायला सोप्या, खायला अगदी चविष्ट अशा कुरकुरीत आपल्या कुरड्या तयार होतात याच्या। उन्हाळी वाळवणामध्ये कुरड्या बनवायच्या म्हटले की थोडंसं अवघड जातं, पण अशा पद्धतीने तुम्ही जर पोह्यांच्या कुरड्या बनवल्या तर एकदम सोपी पद्धत आहे, न भिजवता न शिजवता अगदी। हे बघा छान आपलं फाईन चिक तयार झालेला आहे। आता आपण तो हाताने छान कुस्करून घेऊ। त्यामध्ये अगदी अर्धासा चम्मच पापडखार घातलाय आणि चवीनुसार मीठ घालायचं। याला जास्त साहित्य लागत नाही, एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे। आणि आता आपण हे चांगल्या हाताने कुस्करून घेऊ, पूर्ण एकजीव करायचं। हे बघा किती छान आपला चिक तयार झालेला आहे, पण परत तो असं कुस्करून एकजीव करायचा, म्हणजे मग ते मीठ आणि आपण पापडखार टाकलेला तोही मिक्स होईल आणि आपला चिक अजून एक सारखा होईल। मग आपल्याला सोऱ्यातनं टाकायला जास्त अडचण नाही देणार ते।
हे बघा इथे आपण आता हा चिक रेडी झालेला आहे, छान मळून मळून घेतलेला आहे, किती स्मूथ तयार झालेला आहे अगदी गव्हाच्या चिकासारखा। आता आपण शेव बनवतो तो सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याची आपण शेव बनवायची जी प्लेट आहे ना ती घ्यायची, ती अशी उलटी जी खरबडीत बाजू आहे ना ती खालच्या साईडने जाऊ द्यायची आणि असं आपण आता लावून घेते, सोऱ्या पॅक करून घेऊ। आणि त्याला आता आपण अगदी थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे, अगदी काहीतरी थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आतमध्ये, म्हणजे नाही लावलं तरी चालेल कारण आपल्या पोह्यांचं बॅटर अगदी छान तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण तेल नाही लावलं तरी चालेल। आता आपण हे असं थोडं थोडं करत सोऱ्यामध्ये भरून घेऊ, चमच्याने भरायचं आहे म्हणजे जास्ती हात वगैरे खराब होणार नाही आपले। कुरडया बनवायसाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे अगदी छान। आता आपण कुरडया बनवून घेऊ। असं एक प्लॅस्टिक शीट टाकून घेतलेले आपण बघा पातळ, आणि त्याच्यावर आता अगदी थोडंसं असं तेलाचा हात लावायचा आपल्याला, काहीतरी हाताला फक्त थोडं तेल घ्यायचं आणि असं पूर्ण कागदावर असं थोडं थोडं फिरवून घ्यायचं, म्हणजे मग आपली कुरडई अलगद निघेल त्यावर ना। आपण कुरडई बनवून घेऊ आता, असं साईडने वेडा घेत घेत आणि मग नंतर मध्ये असा वेडा सोडायचा आहे, परफेक्ट असं आपली कुरडई तयार होते। हे बघा, आणि असं थोडंफार साखळी असेल साईडला ती अशी लगेचच ओली अशी चिपकवून द्यायची, छान अशी कुरडया तयार होतात आपल्या। अशा पद्धतीने मी आता सर्व करून घेते। हे बघा अशा पद्धतीने आपल्या कुरडया तयार होत आहे, अगदी छान सफेद सफेद कुरडया आलेल्या आपल्या। आता शेवटचीच कुरडई राहिलेली बनवायची, ती बनवून घेते मी। संपलाय आपला पूर्ण चिक। अशा पद्धतीने आपण आता छान पोह्यांच्या कुरडया बनवून घेतलेल्या आहे। ह्या तुम्ही उन्हातही सुकवू शकता, नाही तर फॅन खाली 2-3 दिवस छान सुकतात। उन्हामध्ये एकच दिवसामध्ये छान कडकडीत तयार होतात। मी आता हे उन्हामध्ये ठेवणार आहे, 1 दिवसात आपले छान कुरडया मस्त कडक सुकून येतील आणि खायलाही अगदी चविष्ट कुरकुरीत लागतात आणि सफेद सफेद अगदी गव्हाच्या कुरडयांसारख्या आपल्या कुरडया रेडी झालेल्या या ठिकाणी तुम्ही बघू शकताय। 2 वाटी पोह्यांमध्ये भरपूर अशा कुरडया आपल्या तयार झालेल्या आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। वाटी पोह्यांमध्ये बघा आपले 20-22 कुरडया तयार झालेल्या आहे, अगदी छान सफेद गव्हाच्या कुरडया तयार होतात, तशा कुरडया तयार होतात। बनवायला सोप्या, न शिजवता न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही कुरडयांची रेसिपी करू शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला नवनवीन अशा वाळवण्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय।